आता पाहूया कसा रंगला लोकसभेचा आखाडा, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना उद्या भेटणार। मतदानाच्या वाढत्या टक्केवारीच्या आरोपांवरून राष्ट्रपतींची भेट घेणार। मतदानानंतर जाहीर होणाऱ्या टक्केवारीमध्ये 1 ते 2 टक्केवारीचा फरक असू शकतो, मात्र 10% फरक असल्यामुळे निवडणूक आयोगावर संशय, संजय राऊतांचं वक्तव्य। रात्री उशिरापर्यंत मतदान होत असल्याने मतांच्या टक्केवारीत तफावत, विरोधकांकडून अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न, चंद्रशेखर बावनकुळेंचं विरोधकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर। निवडणूक आयोग कोणत्या आधारे मतदानाची आकडेवारी वाढवत आहे? मतांची टक्केवारी 10 ते 12% तफावत, ही गंभीर बाब, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। शेवटच्या तासात 10% मतदान वाढ कशी? बुलढाण्याचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्याकडून शंका व्यक्त। प्रत्येक मतदान केंद्रातील व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवण्याची मागणी। 14 जून 2022 मध्ये अयोध्येत शिंदेंनी मोदींसोबत सत्तेत जाण्यासाठी विनंती केली होती। तुरुंगात जाण्याचं वय राहिलं नाही असं शिंदे म्हणाले होते। संजय राऊतांचा गौप्यस्फोट। एकनाथ शिंदे सर्व उघडपणे करतो, वडेट्टीवारांना माहीत आहे का? माहीत असेल तर सोनिया गांधींना माहीत असेल, मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। एकनाथ शिंदे 2013 मध्येच 4 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते। आमदारांनी माघार घेतल्यानं शिंदेंचं बंड फसलं, ठाण्याचे ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारेंचा दावा। एकनाथ शिंदे आमच्याकडे येणार होते, वरिष्ठांमध्ये चर्चा होती, राजन विचारे यांच्या दाव्याला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दुजोरा।